इर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे: उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो. तो चाकावर काम करत होता. कुंभार मातीचे पात्र घडवीत होता. ते त्याच्या हाती असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडवले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले: हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले: स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले व वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, हो. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. नंतर हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.